इथे मात्र फटका चांगला आहे, फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, फटका फसलाय, फलंदाज होईल बाद, धक्का नंबर लागतोय पहिला, गौरव बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बाजीराव. आता बाजीरावला आपली बाजी मारावी लागेल, संघ अडचणीत आहे आणि दबावातून काढायचं आहे त्याला. अजूनही 5 बॉल आणि 27 ची गरज असताना बाजीराव करेल का, बाजी मारेल का? इथे मात्र पॅडल स्वीपचा प्रयत्न, घुटना टेक, मात्र डॉट बॉल देख पाहायला मिळतो. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपला गेलाय चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार आणि या 6च्या मदतीने मॅच मध्ये कलाटणी लावणार हा फटका पाहायला मिळतोय. अजून या जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. या मॅच मध्ये पकड मजबूत केले ती वाकुर्डे अ टीमने. अजूनही या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक, उशिराने फटके येण्याची सुरुवात झाली. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय, दुसरा बॅट मधून पाहायला मिळतोय. बाजीराव हमे बाजीगर बाजीगर आणि फटके माझी देखील बाजीरावचे पाहायला मिळतोय. चांगला खेळ, या खेळाडूला खूप उशिराने उतरवलं, त्यामुळे संघ बॅकफुटला गेल्यानंतर आता मात्र बिगेट पाहायला मिळतात. हा जर खेळाडू लवकर आला असता तर मॅच मध्ये रिझल्ट वेगळा असेल, चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र चांगली खेळाडू वृत्ती दाखवत असताना तिसरा या स्पर्धेमधला दुसरा खेळाडू ठरतोय. 3 बॉल, तिसरा खेळाडू ठरतोय. 3 बॉल 3 सिक्सर ठोकणारा बाजीराव आणि बाजी मारत असताना काय फटकेबाजी करतोय. खेळाडूला प्रोत्साहन करण्याचं काम करतोय यष्टीरक्षक. दोन्ही संघ एकाच गावातले आहेत, त्यामुळे खेळाडूला आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतोय. या मॅच मध्ये धावसंख्या आतापर्यंत जमवली गेली. 1 बॉल आणि 9 धावांची गरज. एखादा खराब बॉल या मॅचचं रिझल्ट वेगळा असेल, एखादा नो बॉल या मॅच मध्ये कलांटणी लावेल का? काय फटकेबाजी, काय तो फटका, काय तो टायमिंग. चेंडू सातत्याने सीमा रेषा पार पाहायला मिळाला. इथे मात्र चांगला बॉल, या मॅच मध्ये वाकुर्डे अ टीमने विजय संपादन केलं. हार्ड